कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती. अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर, तर अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरची टॅरिफ वाढवला. 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार. एनआयएची टीम तहव्वूर राणाला घेऊन रवाना. राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता. चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार, तर अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार. अभिनेते सुरक्षित नाहीत, नेते सुरक्षित नाहीत, करताय तरी काय? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच. दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब. मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं, मात्र मला न्याय मिळाला. करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल, तर कागदपत्र, जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम 2 दिवस कोठडीतच असण्याची शक्यता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. राज्यातील बँकांमध्ये मराठीला भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी, अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल. राज ठाकरेंचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56%च वेतन द्या, तर हे वेतन आता जमा. एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी. उरलेलं 44% वेतन कधी मिळेल या संदर्भात एसटी कर्मचारी चिंतित. अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला अडचण होते. वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे पालिकेचा इशारा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये सवाल जबाब होण्याची शक्यता. 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या साखर आयुक्तालयाची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा यामध्ये समावेश. नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या. पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख. मुंबईकरांना उकाड्यातनं दिलासा मिळणार. तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यामुळे शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवरही परिणाम, तर सोलापुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे शेतात पाणीच पाणी. आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय, तर साई सुदर्शनची दमदार खेळी. प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी. 8 अंकांसह गुजरात पॉइंट्सवर टेबलवर अव्वल स्थानी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.